त्याकडे नेलं असा हा फलंदाज. तर आपण सामना पाहतोय जाणता राजा विरुद्ध BTGM या संघादरम्यान आपण ही लढत पाहतोय. दरम्यान जाणता राजा या संघाने तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो संदीपजी शिंदे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी यायचं आहे. सॉरी 10वा प्रतिनिधी ते पाठवायचा आहे दोन्ही संघाने. जाणता राजा आणि BTGM या संघाने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला लॉंग हॉपच्या क्षेत्रामध्ये. परंतु इथे मात्र एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक जे मॅडेरी फ्लॉवरचं पाहायला मिळतोय ज्या 2 धावा आपण धावपळ करते पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे त्याच्यामध्ये 2 धावा आपण धावपळ करते पाहतोय. 3 एकूण 2 आहे. ओके 3 धावा आपण धावपळ करते पाहतोय. 3 चांगला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. इथे मात्र धावेंपासून वंचित ठेवलं कारण मागच्या चेंडूवरतून पाहिला 2 धावा आल्या होत्या. त्या धावेची कुठेतरी भरपाई करावी लागणार होती आणि ती नक्कीच आपण पाहतोय. या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या आपण धावपळ करते पाहायला गेलं तर मात्र 3 धावा आपण धावपळ करते पाहतोय. पहिलं षटक जे मॅडेरी पॉवरमध्ये चालू आहे क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. गोलंदाज सुबोध आपण पाहतोय. गोलंदाज जो पहिला षटक घेऊन आलेला हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलांच्या माध्यमातून सुबोधच्या माध्यमातून. धावसंख्या पण धावपळ करते पाहतोय ती म्हणजेच 4 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळते. 4 धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावरती. एक चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. श्रीवर्धन प्रीमियर लीग पहिलं पर्वामध्ये दिमागदार आपण हा सोहळा संपन्न होताना कालच्या दिवसामध्ये पाहिलं. सोबतचा दुसरा चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडूला दिशा दिली तत्पर मात्र पाहतोय गोशांग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या पण धावपळ करते पाहतोय 1 ने वाढते ती म्हणजेच 5 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला षटक संपतोय. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 5 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. धावसंख्या आपण धावपळ करते पाहतोय ते म्हणजेच BTGM या संघाची 5 ही धावसंख्या धावपळ करते पाहतोय. प्रथमतः जाणता राजा या संघाने नाणेफेक जिंकलं आणि क्षेत्र स्वीकारल्याने पळण्यासाठी आमंत्रण केलं ते म्हणजेच BTGM या संघाने. आतापर्यंत मी 2 सामने पाहिले जे चेसिंग करणारे संघ विजयी झाले. हा देखील जो संघनायकाने निर्णय घेतला आहे तो नक्कीच ज्या धावा चेसिंग करण्याचा योग्य असणार आहे का हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा घेऊन येते गोलंदाज. इथे विनंती करतोय पंचांना की दोन्ही संघाचे 10वे प्रतिनिधी आलेले नाहीत. चालेल नाव सांग. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज विनय. हो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय जो अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. अवांतराने 1 धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावरती वाढलेली ती म्हणजेच 6 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहतोय. हो खोला टाकला चेंडू तेवढं चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळ करते 1 ने वाढते आणि धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 7 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळते. एक शुभ अंक पाहायला मिळतोय. हा 7 नक्की कुणाला असणार आहे का फलंदाजी करणाऱ्या संघासाठी की गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. जो सामना आपण पाहतोय जाणता राजा विरुद्ध BTGM या संघादरम्यान ही लढत पाहतोय. चांगला असा दर्जा गोलंदाजी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील एसटीच्या पाठीमागे चांगला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अरबाज.
एक मजबूत देहयष्टी असलेला हा फलंदाज आपण पाहतोय, परंतु त्या फलंदाजाला मात्र शांत करण्यामध्ये देखील यशस्वी झालेला गोलंदाज आपण पाहतोय. ओहो, चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ते म्हणजेच 8 ही धावसंख्या धावपळकर पाहायला मिळतोय. इथे नक्कीच या स्पर्धेला आणि या सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळतोय. एक चेंडू फलंदाजाचा येतोय तर एक चेंडू गोलंदाजा येतोय. ते कधी क्षेत्ररक्षण देखील हवी होताना पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, तत्पर मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकर पाहतोय ते म्हणजेच 9 ही धावसंख्या आपण धावपळकर पाहतोय. अरबाज आपण पाहतोय स्ट्राईकला येतोय. अरबाजकडनं नक्कीच संघनायकाची आणि संघाची अपेक्षा असणार आहे की अरबाजकडनं मोठी धावसंख्या येणे अपेक्षित आहे. स्टान्स देखील हातमध्ये पाहतोय आणि नक्कीच मी बोलल्याप्रमाणे नक्कीच अरबाजने इथे बॅटचा मुख खोललाय आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय 4 धावेंसाठी. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि अरबाजच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार देखील आपण पाहतोय. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती म्हणजेच 13 ही धावसंख्या आपण धावपळकर पाहतोय. आपण पाहतोय SPL म्हणजेच श्रीवर्धन प्रीमियर लीग रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि ह्या श्रीवर्धन विभागामध्ये सातत्याने नाईट अंडर बॉक्सची स्पर्धा होत असते, परंतु आज इथे पाहतोय हे नियोजन आयोजन वेगळं पाहायला मिळतोय. एक दिमागदार एक मोठा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 घेऊन येते तो म्हणजेच सुबोध ज्याने पहिला षटक घेऊन आला होता. त्या पहिल्या षटकामध्ये त्याने 5 धाव मात्र खर्च केल्या होत्या. स्ट्राईकला पाहतोय फलंदाज मोईन. बॅकफुटला सरसर मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एसटीच्या अगदी जवळ जाऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल की चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. सुबोधचा पाठमधून निघाला चेंडू पाहतोय ज्या सीमा रेषेच्या बाहेर ज्या मोहीनने लगावलेला हा चौकार आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय, तत्पर मात्र मोहीनने देखील एक चौकार लगावला आणि धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती म्हणजेच 17 ही धावसंख्या धावपळकर पाहायला मिळतोय. तसंच जर आपण पाहायला गेलं 17 अंक तर अशुभ मानला जातो, परंतु बऱ्याच आपण पाहायला गेलं ना तर AB डिव्हिलियर्स असेल साऊथ आफ्रिकेचा किंवा रिषभ पंत याच्यासाठी नक्कीच हा लकी आकडा देखील पाहायला मिळतोय. जे 17 नंबरची जर्सी प्रदान करून करत असतात त्यांच्यासाठी लकी ठरलेला आकडा पाहायला मिळतो, परंतु इथे हा लकी आकडा कोणाला असणार आहे कारण 17 जुलै 1945 रोजी देखील आपण पाहतोय रामदास भोट ज्यांनी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये जवळजवळ 500 ते 600 प्रवासी मृत्युमुखी ठरले होते. इथे मात्र आपण चेंडू पाहतोय, एक वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या सर डॉट आहे ना चेंडू, ओके डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पाहतोय धावपळकर देते म्हणजेच 17 वरती थांबलेली गाडी आपल्याला पाहायला मिळतोय. सुबोध फ्रंटफुटवर मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 17 वरती मिळालेला हा खतरा पाहायला मिळतोय मोहीनच्या माध्यमातून. इथे चांगली कौतुकास्पद अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजेच मोहीनच्या माध्यमातून. जिथे मात्र धावांसाठी झगडावा लावलंय ते म्हणजेच समोर आपण संघाला ते म्हणजेच BTGM या संघाला. जाणता राजा संघ या संघाने का निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करायचा, कारण त्यांच्याकडे जे आपण पाहतो जी जेमेची बाजू ते म्हणजेच गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ते म्हणजेच 17 ही धावसंख्या धावपळकर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. आतापर्यंत आपण पाहतो एक फलंदाज मात्र माघारे परतलाय. तर वन डाऊनच्या भूमिकेत आपण फलंदाज पाहतोय परवेज. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय, स्ट्राईकला मात्र पाहतोय अरबाज. मजबूत देहयष्टी असलेला हा अरबाजच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आलेला आहे. धावसंख्या आपण धावपळकर पाहतोय 17 वरती कुठेतरी गाडी थांबलेली आहे. 17 वरती पहिला खतरा मिळाला आणि सुबोध चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच वैयक्तिक दुसरं षटक देखील हाताळताना पाहायला मिळतं या मैदानावरती.
खोला टाकला चेंडू आपण पाहतोय, एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करणार यात कोणती शंका नाही. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एक समजदारीचा क्रिकेट देखील आरबाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जर का मोठी धावा मोठा फटका येत नसेल तर सिंगलवरती देखील भर दिला देतोय, कारण थेंबे थेंबे तले साचे. इथे क्रिकेटमध्ये जेवढा चौकार षटकारांना महत्त्व आहे तेवढाच एकेरी दुहेरी धावसंख्येला देखील महत्त्व आहे. कारण जेवढ्या आपण एकेरी धावसंख्या घेऊ ना तेवढा आपल्या धावसंख्येला आकार देण्यामध्ये आपण यशस्वी होत असतो. इथे आपण पाहतोय फ्रंटफुटवर मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला फलंदाजाचा, त्याचबरोबर मात्र फलंदाजाने काढलेले हे एक धाव देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक पाहतोय आपण तिसरं संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावबाळकडे पाहायला मिळते ती म्हणजेच 19 ही धावसंख्या धावबाळकडे पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये सुबोधने 6 धावा खर्च केल्या. तर गोलंदाज पाहतोय आपण चिंतन. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय परवेज. 1 डाऊनच्या भूमिकेत आलेला हा फलंदाज चिंतन कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. स्ट्रेट फटका पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकडे पाहतोय 20 ही धावसंख्या धावपळकडे पाहतोय. षटक क्रमांक 4 चालू आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सजवलेलं. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचे इथे इशारा येतोय की हा अवांतरचा चेंडू. धावसंख्या धावपळकडे पाहतोय 1 ने अवांतराने वाढलेली ती म्हणजेच 21 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. आपण पाहिलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय समोर उभे केलेत आणि जो पॉईंटचा आणि लेगचा जो क्षेत्र आहे तो खाली ठेवलेला पाहायला मिळतोय. टॅप केलेला चेंडू पाहायला मिळते. त्याचबरोबर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धाव पूर्ण होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावपळकडे पाहतोय ते म्हणजेच 22. षटक क्रमांक 4 चालू आहे. चालू सामना आपण पाहतोय जाणता राजा विरुद्ध BTGM या संघादरम्यान आपण ही लढत पाहतोय. फ्रंटफुट लेवर मारला चेंडू आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेमध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. 23 ही धावसंख्या धावपळकडे पाहतोय. एक चांगली गोलंदाजी करण्याचा आणि चांगलं दर्जेचा क्षेत्ररक्षण देखील या मैदानावरती पाहतोय. एक सुसज्ज असं मैदान पाहतोय ज्या मैदानाने सातत्याने मोठमोठी स्पर्धा देखील होताना आपल्याला पाहायला मिळत असतो. ओरमच्या स्पर्धा देखील या मैदानात होत असतात. आपण पाहतोय एक चांगला आरबाजच्या बॅटमधून राहिला फटका पाहतोय जो लेगच्या दिशेने फटका लगावला. तत्पर मात्र या फटक्यावरती देखील एकच धाव येणार आहे यात कोणती शंका नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते ती म्हणजेच 24 ही धावसंख्या आपण धावपळकडे पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 6ची सरासरी आपल्याला प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. 4थं षटक प्रगतीपथावर चालू असताना चिंतन ओहो खोला टाकलेला चेंडू आपण पाहतोय. अरबाजला मात्र इथे शांत केले ह्या गोलंदाजाने, कारण अरबाजकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु क्षेत्ररक्षण देखील कौतुक करावं लागेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. जेव्हा चांगली गोलंदाजी होते तेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. इथे पाहतोय षटक क्रमांक 4 चालू असताना षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे गोलंदाज चिंतनियाचं परवेज. हो हो सुंदर नजाकत आणि फटक्यामध्ये पाहायला मिळतोय. जर लोकांच्या क्षेत्रामध्ये लगावलेला चेंडू आपण पाहतोय चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर जातोय आणि धावसंख्या पण धावपळकडे पाहतोय ते म्हणजेच 29 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहतोय. 5 षटकांची ही लढत आहे.
पाचवं षटक आपण पाहतोय या सामन्यातील एक निर्णायक षटक असणार आहे. गोलंदाज धावसंख्या 29 धावसंख्या आपण पाहतोय ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर, ते म्हणजेच BTGM या संघाची. दिलीप षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. अरबाज जो सलामीला आलेला फलंदाज पाहतोय. चांगली फटकेबाजी अरबाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बहुतेक हो इथे मात्र अरबाजला माघारी परतावा लागेल. त्रिफळा उद्ध्वस्त केला अरबाज याचा आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय दिलीप याची. जे स्लॉगरचं षटक आहे नक्कीच दिलीपकडे अनुभव असा आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच आपल्याला फायदा उठवताना पाहायला मिळतोय. अरबाज माघारी परतला. अरबाजच्या पण धावसंख्या पाहायला गेला ज्याच्या खेळीमध्ये एक चौकार देखील आला होता. वैयक्तिक 15 धावसंख्येवरती बाद होतोय. एक चांगले धावेला आकार देण्यामध्ये यशस्वी झाला तो म्हणजेच अरबाज. पुढील फलंदाज आपण पाहतोय तमीन. फ्रंट मारण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केली जाते आणि धावसंख्या धावपळ करते पाहतोय ते म्हणजेच 30 ही धावसंख्या धावपळ करते पाहतोय. षटकातील तिसरा चेंडू दिलीप यांचा. बॅकफुटला बसून मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाते आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला हा मारलेला चेंडू. तमीम फ्रंटफुटवर मारणार. हो हो डान्सिंग डावर मारण्याचा इथे चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर लॉंगऑफच्या दिशेने. चौकार. इथे मात्र धावसंख्या कुठेतरी मोठी होताना पाहायला मिळते. 35 ही धावसंख्या धावपळ करते पाहतोय. एक चांगलं कमबॅक देखील गोलंदाजी केला होता परंतु आता कमबॅक करतो म्हणजे तमीम. धावसंख्या 35 सामना आपण पाहतोय जाणता राजा विरुद्ध BTGM या संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. SPL प्रीमियर लीग. हो हो प्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि चांगल्या दर्जाचा थ्रो देखील पाहायला मिळतोय. तर इकडनं मात्र पंचांचा निर्णय येतो की तिसऱ्या पंचांची इथे मागणी केलेली आहे. एक चांगलं इथे क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. तेवढं चांगली दर्जाची धाव देखील घेताना पाहायला मिळाली. इकडे चेंडू अडवताना क्षेत्ररक्षक पडला, तिकडे पाहायला गेलं तर धाव घेता वेळी फलंदाज पडतोय. म्हणजे एक चुरशीची ही लढत आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. तर पंचांचा निर्णय येते की फलंदाज हा धावचित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव. धावसंख्या
36 ही धावसंख्या धावपळ करते पाहतोय. फलंदाज मात्र माघारी परत दुसरी धाव घेण्यामध्ये असफल ठरला. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या पाहिजे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याने 3 धावा देखील वाचवल्या आणि फलंदाजाला धावचित करण्यामध्ये देखील यशस्वी झाला. परवेज पुढील फलंदाज परवेज. शेवटचा चेंडू असणार आहे गोलंदाज दिलीप याचा. पण पाहतोय रजनी क्रिकेट स्पर्धा अंडरमची. आहा प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. किती एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळ करते पाहतोय ते म्हणजेच आत्तापर्यंत मला वाटतं धावांचा उच्चांक आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. 37 ही धावसंख्या धावपळ करते पाहतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपळ करते पाहतोय ते म्हणजेच 37. परंतु या स्पर्धेचा नियम असा आहे की धावा आपल्याला कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत. म्हणजे इथे नाणेफेकीचा आणि विकेटचा कोणताही विचार केला जाणार नाही. जो संघ धावा जास्त बनवेल तो मात्र विजयी असणार आहे. इथे मात्र जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये 38 धावेंची गरज आहे. एक चांगला इथे आपण फलंदाजी पाहिली. मला वाटतं आजच्या दिवसातील धावांचा उच्चांक पाहायला मिळतोय तो म्हणजे 37 ज्या BTGM या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जर आपण सरासरी पाहायला गेली प्रति षटकामध्ये तर 7.4ची ही सरासरी आहे. जर सामना जिंकायचा असेल तो म्हणजे जाणता राजा या संघाला. जाणता राजाने निर्णय नक्कीच चांगला घेतलं होतं की प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा. परंतु अरबाजने एक चांगली फटकेबाजी केली आणि ज्याने 15 धावेंची खेळी केली आपल्या संघासाठी. तर पाहूया या 38 धावांचं पाठलाग कशा पद्धतीने पार होणार आहे. जाणता राजा आपण पाहतोय ज्या 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी जे उतरलेले 2 फलंदाज पाहायला मिळतात. अर्थातच पहिला फलंदाज असणार तो म्हणजे ओमकार. स्ट्राईकला पाहतोय अभि आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय ओमकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे तो म्हणजेच BTGM या संघाचा गोलंदाज परवेज. जाणता राजा संघाकडनं सलामी जोडी आपण पाहतोय. अभि परवेज. आपला पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकावरून पाहतोय. बॅटेटी पॉवर प्ले पाहायला मिळतोय. 2 षटक हे पॉवर प्लेचे असणार आहेत. परवेज हो हो सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील आणि फलंदाज मात्र माघारी परततोय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि अभि 0वरती माघारी परततोय. सतत 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु पहिल्या चेंडूवर तुम्ही पाहिलं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. हो दुसरा चेंडू देखील निर्धावच्या स्वरूपाचा पाहायला मिळते परवेजच्या माध्यमातून. हे खऱ्या अर्थाने या सामन्याला चुरस पाहायला मिळणार आहे. 38 धावांचा पाठलाग सहजासहजी मी करून देणार नाही जाणता राजा संघाला. परंतु आपण पाहतोय फ्रंट फुटल्यावर मारण्याचा प्रयत्न इथे धावेचा अकाउंट ओपन केला जातोय. धावेचा श्री गणेश पाहायला मिळतोय. जिथे मात्र फलंदाज आपण पाहतोय 91च्या भूमिकेत आलेला फलंदाज विकीने इथे मात्र आपला धाव अकाउंट ओपन केलं गेलंय. जो 91च्या भूमिकेत आलेला फलंदाज
आता खऱ्या अर्थाने जो वनडाऊनच्या भूमिकेत फलंदाज येतो त्याचं कार्य असं असतं की संघ जेव्हा अडचणीत असतं तेव्हा संघाला धावांपासून आकार द्यायचा असं असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आपले फलंदाज देखील बॅकफुटला सुरू मारण्याचा प्रयत्न. इथे अति काही संकटात नाही, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. नक्कीच इथे ब्रेक एका कंट्रोल नाही ठेवलं या फलंदाजाने. जो आपण फलंदाज पाहतोय विकी आणि फलंदाज मात्र माघारी परतला. इथे थोडं शांती समय खेळी करायची गरज होती विकीला, कारण कुठेतरी धावांपासून वंचित राहिलं आहे. कुठेतरी 38 धावांचा पाठलाग करत असताना चाचपडताना पाहायला मिळतो जाणता राजा संघ, ज्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. वाटतं फलंदाजीमध्ये कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहतोय आपण. तद्वर मात्र एक धाव पूर्ण केले जाते. धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 फलंदाज माघारी परतले जाणता राजा या संघाचे, आणि धावसंख्या धावपळकडे पाहतोय ते म्हणजेच 2 ही धावसंख्या धावपळकडे पाहतोय. खऱ्या अर्थाने फलंदाज पाहतोय राजा, ज्या संघाचं नाव देखील आहे जाणता राजा. ज्या संघाला तारून देणार का हा फलंदाज राजा. एक समजदारीचा क्रिकेट पाहायला मिळतोय राजेच्या माध्यमातून. तद्वर मात्र एक धाव पूर्ण केले जाते. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावरती त्या म्हणजेच 3 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 3. 2 फलंदाज माघारी परतवण्यामध्ये देखील यशस्वी झाला गोलंदाज परवेज. ज्या संघनायकाने आपल्यावरती जिम्मेदारी सोपवली होती त्या जिम्मेदाऱ्या साजेसे काही ते मात्र कामगिरी करताना पाहायला मिळाली परवेजच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र आपल्याला फलंदाजी पाहायला गेलं जाणता राजा संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र कोणाला एका फलंदाजाला तारणहार्त्याची भूमिका बजावावी लागणार आहे. ज्या 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता जर आपण पाहायला गेलं 24 चेंडू आपल्या वाट्याला असणार आहेत. गोलंदाज तमीम. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तमीमच्या माध्यमातून. ती कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळतोय. तमीम पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहतोय राजा. हो, पॉइंटला चेंडू पाहतोय, कट करतोय. एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर घोषंगी क्षेत्रामध्ये जातो. एक धाव मात्र मिळणार आहे ते म्हणजेच राजा याला. ते राजाला असेच काहीतरी मोठे फटके घ्यावे लागतील, परंतु फटके मारावे लागतील लॉंग ऑन आणि लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये किंवा स्ट्रेट ड्राईव्हचे फटके खेळायला. हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते धावपळकावरती. धावा पाहतोय ते म्हणजेच 5 ही धावसंख्या धावपळका ते पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना तमीम पुन्हा आपल्या गोलांच्या मार्कवर सज्ज होतोय. फुलटॉस पद्धत चेंडू, परंतु चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज देखील माघारी परततोय. धावसंख्या धावपळकर ते पाहायला मिळत आहे त्या म्हणजेच 5. इथे मात्र थोडं संकटात सापडलेला पाहायला मिळतोय तो म्हणजेच जाणता राजा संघ. क्रिकेट हा अनितीचा खेळ मानला जातो, कारण आतापर्यंत आपण पाहतोय ज्या 38 धावा जमवण्यासाठी 3 फलंदाज माघारी परतलेत. 5 धावा धावपळकर पाहायला मिळते. चेंडूला टॅप करण्यामध्ये यशस्वी होत आहे आणि इथे मात्र एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जे 4 क्षेत्ररक्षक एक चेंडू पकडण्यासाठी आलेले चेंडू मात्र पाहतो एक स्टेट ड्राईव्ह फटका देखील पाहायला मिळाला. एक संजीवनी फटका मानावा लागेल. तिथे 4 धावा मात्र धावपळकर ते मिळत आहे. 4 धावा मिळणार जाणता राजा संघाला, 4 धावा मिळणार त्यामध्येच सुभोदयाला. धावसंख्या धावपळकर ते पाहतोय ते म्हणजेच 9 ही धावसंख्या धावपळकर ते पाहायला मिळतोय. एक
चांगली चुरस पाहायला मिळणार आहे मित्रांनो या या दोन सामन्यामध्ये. जो चालू सामना आपण पाहतोय जाणता राजा विरुद्ध BTGM या संघादरम्यान आपण पाहताय SPL फ्रंट मारला चेंडूला टॅप केलंय, परंतु इथे पाहतोय आपण जो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक आहे त्यांनी चेंडूला चांगल्या पद्धतीने पकडलं. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण धावपळामध्ये पाहायला गेलं तर धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 10 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा देखील संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपळाकडे पाहतोय ती म्हणजेच 10 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळते. ज्या 10 धावा जमवण्यासाठी 10 धावा जमवण्यासाठी आतापर्यंत 3 फलंदाज माघारी परतलेत. म्हणजे जिथे आपण पाहतो ना BTGM या संघाने जी रणनीती आखली आहे त्या 38 धावा रोखण्यासाठी आतापर्यंत आपण पाहायला गेलं यशस्वी होताना देखील पाहायला मिळतोय. ज्या 38 धावा पाठलाग करायचं सरासरी जर पाहायला गेलं 5 षटकामध्ये 7.4ची जी सरासरी होती, आतापर्यंत पाहतोय आपण 2 षटकाचा खेळ संपला 5ची सरासरी पाहायला मिळतोय. म्हणजेच 10 ही धावसंख्या आपण धावपळाकडे पाहायला मिळतोय. आता येणारे 18 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 28 धाव्यांची गरज आहे. धावांचा उच्चांक आजच्या दिवसातील देखील आपण पाहतोय ज्या 37 धावांची उच्चांक आपल्याला या धावपळाकडे पाहायला मिळतोय तो म्हणजेच BTGM या संघाचं. गोलंदाज परवेज, स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय कोण सुबोध. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळाकडे पाहतोय 1 ने वाढते. 11 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळतोय. राजा स्ट्राईकला आपण पाहतोय. परवेजचा चेंडू असणार आहे. फ्रंटफुटला मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू सफल होतोय. इथे मात्र चेंडूने हुलकावणी दिली आणि पाहता पाहता आखो में इशारा हो गया आणि इथे मात्र 2 चोरट्या धावा पाहायला मिळत आहेत. हीच तर गांडरम बॉक्सची खरी मजा असते मित्रांनो. हातामध्ये चेंडू असताना तद्वर मात्र आपण पाहतोय सुंदर 2 धावा चांगल्या पद्धतीने पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळत ते म्हणजे 13 ही धावसंख्या धावपळाकडे पाहतोय जाणता राजा या संघाची. ज्या 38 धावांचा पाठलाग करता वेळी आपण पाहतोय इथे मात्र 3 फलंदाज माघारी परतलेत. परंतु ते 3 फलंदाज जरी माघारी भरले तरी परंतु आपल्या संघाला सावरावं लागेल आणि राजाच्या माध्यमातून ती खेळी देखील पाहायला मिळते जी तारणहारत्याची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय राजा. फ्रंटफुटला मारला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण आणि ते मात्र 1 धाव गेली ते काही फरक पडत नाही. नक्कीच 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळाकडे 1 ने वाढते. 14 ही धावसंख्या आपण धावपळाकडे पाहतोय. परवेज पुन्हा आपल्या गोलांची मार्कवर फ्रंटफुटला केला चेंडू आपण पडतोय. एक्स्ट्रा कव्हर दिशेला टॅप केला चेंडू तत्पर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 15 ही धावपळाकडे पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चालू आहे. 3ऱ्या षटकातील परवेज पण पाहतोय हो चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला तेवढा चांगला फटका देखील आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेसाठी घाम घालावा लागेल. सहजी 38 धावा पूर्ण करून देणार नाही. धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळते 16 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळतोय. परवेज हो चांगला त्याचा फटका आणि चांगला क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळाकडे पाहतोय ती म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या धावपळाकडे पाहतोय. जिंकण्यासाठी 12 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 21 धाव्यांची गरज. गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज परवेज.
12 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी जाणता राजा या संघाला. परवेज कारभारी गोलंदाज. हो हो, चांगल्या पद्धतीने चेंडू पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळ करते 1 ने वाढतोय. धावसंख्या पाहतोय ते म्हणजेच 18 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळतोय. 20 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 20 धावा होणार का? एक रोमांचक लढत इथे पाहायला मिळतोय. फ्रंट फुटल्यावर मारण्याचा प्रयत्न, चांगल्या दर्जा फटका, परंतु गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. स्वतःच्या फालोतरमध्ये चेंडूमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. नक्कीच एक धाव गेली. एक धाव गेल्याने काही फरक पडत नाही. नक्कीच एक चांगला इथे खेळ पाहायला मिळतोय. 19 धावसंख्या धावपळ पाहतोय परवेश कारभारी पूर्ण आपल्या गोलंदाजी मार्कवर. हो हो, एक निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपळकावरती स्थिरावली म्हणजे 19 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय. 4थं षटक चालू आहे. एकोणीस धाव्यांची गरज आहे अजूनही. हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. असं वाटवतं की चेंडू सीमारेषा गाठणार का, परंतु चांगलं कमबॅक केलं क्षेत्ररक्षकाने. एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकडे पाहतोय ते म्हणजेच 20 ही धावसंख्या धावपळकडे पाहतोय. 18 धाव्यांची गरज आहे. हो हो, आपला थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय इथे. मात्र सहजासहजी आम्ही धावा तुम्हाला देणार नाही जाणता राजा संघाला. एकदा पूर्ण केली जाते. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. धावसंख्या धावपळकडे पाहतोय ते म्हणजेच 21 ही धावसंख्या धावपळकडे पाहतोय. सात चेंडू 17 धाव्यांची गरज. 7 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय इथे. मात्र धाव्यांपासून वंचित ठेवलंय जाणता राजा या संघाला. एकच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच परवेश कारभारीच्या माध्यमातून. परंतु तेवढंच चांगलं कौतुक करावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकांचं, कारण त्यांनी जी साथ दिली गोलंदाजाला त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजेच गोलंदाज परवेश कारभारी यांची. षटक क्रमांक 5 पाहतोय आपण. एक स्लॉगरचा अंतिम निर्णायक षटक असणार आहे. येणारी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. गोलंदाज अक्षय. हो हो, सर आपला निर्णय घालू आमच्यापर्यंत. नो चेंडू आहे ना इथे. मात्र धाव घ्यायची ना इथे. मात्र एक धाव मिळते ती म्हणजे नोच्या माध्यमातून. नो चेंडू घोषित केला जातोय पंचाच्या माध्यमातून. आता मात्र येणारे 6 चेंडू अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. नक्कीच सामन्याला या चुरस येणार आहे. अक्षय. हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय. काटेकी टक्कर पाहायला मिळते. अक्षय आपल्या षटकातील पुढील चेंडू फ्रंटफुटवर मारण्याचा प्रयत्न टॅप केला आहे, परंतु लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाते.
5 चेंडू 14 धाव्यांची गरज. 14 धावा होणार का? राजा आहे इथे आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहे. जो तारणहार्त्याची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. अक्षय, पुन्हा अक्षयच्या माध्यमातून चेंडू पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पाहतोय 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जसं आपण पाहतोय IPLचा चित्तथरार पाहायला मिळतोय तसंच इथे देखील आपण पाहतो. हा देखील फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे SPLच्या माध्यमातून म्हणजेच श्रीवर्धन प्रीमियर लीग पर्व पहिला आपण पाहतोय. धावसंख्या धावपळ 2 ने वाढते. धावसंख्या पाहतोय ते म्हणजे 26 ही धावसंख्या धावपळ पाहायला मिळतोय. 13 धाव्यांची गरज आहे. ओहो, इथे मात्र फ्रंटवर मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज राजा याचा, परंतु राजाची मात्र एसटी उद्ध्वस्त केली अक्षय याने. आणि आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. अक्षय पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा कवडदेशील हा मारला चेंडू पण पाहतोय. 1 धावेवर मात्र समाधान मानतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकर पाहतोय ते म्हणजे 27 ही धावसंख्या धावपळकर पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळतो. अफलातून दर्जेदार क्षेत्ररक्षण, कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते. जोरदार टाळ्या उद्या क्षेत्ररक्षणासाठी. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय की पंचांच्या माध्यमातून 9 चेंडू घोषित केला जातोय. 1 धाव मात्र मिळणार आहे ते म्हणजे जाणता राजा या संघाला. हो, चेंडू मात्र आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. फलंदाज देखील बाद होतोय आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय सामना संपतोय, सामना जिंकतोय तो म्हणजेच BTGM हा संघ मात्र सामना जिंकतोय. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला जो आपण सामना पाहिला जाणता राजा विरुद्ध BTGM या संघादरम्यान. तर या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो म्हणजेच परवेज, ज्याने एक अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्याने परवेजचा सरनेम काय? परवेज कारभारी.